शरद पवार गटाच्या शिबिरात वोट चोरीचा थेट डेमो दाखवण्यात आला। ईव्हीएम तसेच कागदी पावतीच्या चोरीचा डेमो दाखवण्यात आला। सेन्सरच्या माध्यमातून 4 सेकंदात चोरी होऊ शकते असं यात म्हणण्यात आलंय। नाशकात वोट चोरीचा थेट डेमो दाखवलाय। इलेक्शन आणि कागद पावतीची चोरी होते याचा डेमो दाखवण्यात आला। तर केळी चिन्हाला मत दिलं, मात्र सफरचंद चिन्हाला मत गेलं। 4 सेकंदात मतदार निघून गेला की सेन्सरच्या माध्यमातून चोरी होत असल्याचा डेमो दाखवण्यात आलाय। मी इकडे आमची बनवलेली ईव्हीएम डेमो मशीन मध्ये इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोटची चोरी कशी होते याचा लाईव्ह डेमो करून दाखवणार आहे। तर ही मशीन आहे आणि मी डायरेक्ट कामाला लागतो। इकडे आपण बघू शकता हे व्हीव्हीपॅट आहे आणि हे बॅलेट युनिट आहे। तर वोटिंग चालू करण्याचा अगोदर मी इकडे स्पष्ट दाखवतो की इकडे आत एक पण पावती नाही आहे, म्हणजे कुठलीही वोटिंग नाही झाली आहे। आणि आता आपण वोटिंग स्टार्ट करू। तर इकडे आपल्याकडे बॅलेट आहे, बॅलेटमध्ये आपल्याकडे 3 कॅन्डिडेट्स आहे आणि आपण वोटिंग स्टार्ट करून पावती बघू आणि त्यानंतर चोरी कशी होते ते आपण समजण्याचा प्रयत्न करू। मग आपण पहिली वोटिंग करू। मग हे बघू शकता आपण केळ्याला मत दिलं आणि सगळे आपण इकडेला केळ्यालाची पावती मी रिक्वेस्ट करतो कॅमेरामॅनना झूम करावं इकडे प्लीज इकडे। मग आपल्या सगळ्यांना केल्याची पावती दिसत आहे समोर समोर। आता पहिला वोट आम्ही दिला केल्याला, केळ्याची पावती सगळ्यांनी बघितली। आता आपण दुसरा वोट देऊ। दुसरे वोटर आले, त्यांनी पण केळ्याला मत दिलं। आता आपण सगळ्यांनी पावती बघूया इकडे। तर परत आपल्याला केळ्याची पावती दिसली। 2 वोटर आले, दोन्ही केळ्याला मत दिलं, केळ्याची पावती बघितली आणि सॅटिस्फाईड होऊन गेले। आता तिसरा वोटर येतोय। तिसरा वोटर येऊन त्यांनी कलिंगडला मत दिलं। आता आपण कलिंगडची पावती बघू। कलिंगडची पावती आपल्याला इकडे दिसेल। आता हे आतापर्यंत 2 केळ्याची पावती, 1 कलिंगडची पावती, 3 वोटर झाले। आता चौथा वोटर येणार। चौथा वोटर येतो, त्यांनी पण कलिंगडला मत दिलं आणि आपण कलिंगडची पावती बघू। 2 वोटर आले, 2नी केळ्याला मत दिलं आणि 2नी कलिंगडला मत दिलं, असे 4 मत झालेत। आणि जर आपण कन्फर्म करायला गेलं तर आपल्याला याच्यामध्ये 2 केळ्याची आणि 2 कलिंगडची पावती भेटली पाहिजे। पण त्याचा अगोदर आता आज इलेक्शन संपलं, म्हणजे हे 4 वोट पडले, इलेक्शन संपलं। आता आपण 3 दिवसानंतर निकाल काढू आणि निकाल इकडे शो रिझल्ट्समध्ये आपल्याला दिसतंय का ज्याला 1 पण मत दिलं नाही दिलं असा सफरचंद इलेक्शन जिंकला आहे।